आपल्या आर्याशौर्याचा बर्थडे। तर आर्याशौर्याच्या बर्थडे साठी सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे। समोर बघा, हसायचं सगळे, स्माइल समोर बघा। नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पोलीस जोडी चॅनलवर आणि आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज खूप खास दिवस आहे आमच्यासाठी। आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एक नवा आनंद घेऊन येत असतो, परंतु हा आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी जरा जास्तच आनंदाचा आहे। आमचा एक आनंद तुमच्यासमोर बसलेला तुम्हाला दिसलाच असेल आता। आणि त्या आनंदाची अजून आनंद मोठा व्हावा त्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी ही तयारी चालू आहे। कारण की आजच्याच दिवशी आमच्या जीवनामध्ये आमचे 2 रत्न आलेले आणि त्यांच्या वाढदिवसाची तयारी चालू असलेली तुम्ही पाहत आहात। आणि ही आहे आमची आर्या। आणि आर्याला सुंदर असं, ती तर सुंदर आहेच म्हणा, पण तरी पण बर्थडे म्हटल्याच्या नंतर कसं स्पेशल असं वाटतं, तसं आर्याला छानपैकी मम्मी तयार करत आहे। दोन्ही मुलींपेक्षा आमच्या वाढदिवसाचा जो उत्सव साजरा करण्याचा उत्साह आहे तो त्यांच्या मम्मीमध्ये जास्त असल्याचा मला जाणवत होता, दिसत होता। वा वा वा। आणि पप्पानी जे डेकोरेशन वगैरे ते अगोदरची सुरुवात केली त्याचं काय, आपण दोघांनी एकमेकांनीच करायचं असतं ना। तर आज आहे आपल्या आर्याशौर्याचा बर्थडे। तर आर्याशौर्याच्या बर्थडे साठी सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आवडलं का रे तुम्हाला? आता इथं ब्लॅक वाले किती येतं यावर इकडं? ब्लॅक 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 ये ना, ब्लॅकच आहेस की तू? तर ब्लॅक वाले आम्ही आहोत किती? 5। तर ब्लॅक कलर वाले विजेते झालेले आहेत। आणि ब्ल्यू वाले किती येतं या आता? ब्ल्यू वाले, ब्ल्यू ब्ल्यू तू ब्ल्यू कुठे आहे? हे नेव्ही ब्ल्यू पॅन्ट वाले नाही, तर ब्ल्यू वाले आहेत 3। ये ब्लॅक ब्ल्यू ब्लॅक ब्ल्यू। आणि आता रेड वाले श्वर्या आणि काव्या। बर्थडे कर तिकडून ये, बर्थडे कर। रेड वाल्या ह्या दोघी जणी, काव्या आणि श्वर्या। आता पिंक वाली आर्या दिसेल आणि ह्या दोघी व्हाईट वाली या, दोघी पण या आता, जाऊ दे। आणि आर्यन तू पण ये। हा नाव सांगा। गौरी, वेदिका, स्वरा, वेदिका, काव्या, अनाया, अनुष्का, श्लोक, आदित्य, श्रेया, शौर्य, शशांक, आर्यन। आणि आता तुम्हाला आतुरता लागली असेल बर्थडे गर्लला पाहायची, लागली का? तर 2च मिनिटात बर्थडे गर्ल जेव्हा येतील तर तेव्हा तुम्हाला दिसतीलच। ओके, आर्या दीदी। तर आर्याचं लुक पाहू शकता। आर्या एकदा गोल फिर, हळूच हळूच हळूच, तर बस बस। आणि आता ही पहा आपली क्यूट अशी शौर्या। आणि शौर्या तू पण हळूच फिर। हा
बस 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 पडतात. आता जवळ या दोघी जणी. हॅपी बर्थडे बेटा. खूप सुंदर दिसायला दोघी पण. एक मिनिट एंट्री करायची आपल्याला. थांबा थोडं. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कळलं? मोठे आले. आर्या आणि शौर्या ज्यांचे की दोघींचा वाढदिवस आहे त्यांची सर्व मित्रमंडळी जमलेली आणि त्या सर्वांच्या सोबतीने वाढदिवसाचं जे छोटंसं स्टेज बनवलेलं आहे त्याच्याकडे ते प्रवेश करताना त्यांची एंट्री वगैरे तर आपण बघितलेलीच आहे. आर्या, शौर्या आणि त्यांचे मित्र सर्वांचा उत्साह अतिशय शिगेला पोहोचलेला होता. कारण की खरंच लहान मुलांचा बर्थडे करायचा म्हटलं तर त्यांच्या फ्रेंड सर्कल सोबत, त्यांच्या मित्रासोबतच केला पाहिजे. कारण की मी आर्या शौर्याला विचारलं, लहान मुलांचा नाही मोठ्या मुलांचाही, मुलांच्या वडिलांचाही असू द्या, त्यांच्या मित्रासोबत वाढदिवस झाला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का ही गोष्ट तुम्ही. नो 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 मोठ्यांचा घरच्या फॅमिली तुम्ही चांगला मुद्दा मांडला तो मला आवडलेला आहे. मोठ्यांचा बर्थडे पुढच्या वाढदिवसाच्या वेळी लक्षात ठेवू. मोठ्यांचा त्यांच्या फॅमिली सोबतच झाला पाहिजे. असो तर या ठिकाणी वाढदिवसासाठी त्यांच्या अतिशय सुंदर अशा 2 पुष्पमाला घेऊन आलेल्या. तर त्या थोड्या मोठ्या होत्या तर त्या छोट्या करण्याचा प्रयत्न चालू होता कारण की तिच्या साईजनुसार. आणि हे पहा त्यांची बच्चे कंपनी बर्थडेला आलेले. आणि काल माहिती आहे का की म्हणजे ज्यावेळी आता आपण वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करू लागलो होतो त्यावेळी RCB वर्सेस CSKचा मॅच चालू होता. तर एवढ्या मुलांमध्ये फक्त एकच व्यक्ती असा होता की जे CSKचा फॅन होता बरं काय. बाकी सर्व आमची RCBची टीम होती. कोण होता बाबा ते एकच? आम्ही नाव घेणार नाही त्यांचं. नाव घेणार नाहीत का? ओके बाबा नका घेऊ. पण आता ओवाळण्याची तयारी, ऑक्शन करण्याची तयारी. आणि पहा गोड अगोदर शौर्या म्हणती मम्मी तुम्ही मला ओवाळा, नंतर दीदीला. पहिले तर तसं दीदी आलेली आहे, नंतर ही गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी कसा जुळे आहेत का. तर नाही, आर्या दीदी मोठी आहे, 4 वर्षाचा अंतर आहे, आणि शौर्या लहान आहे, 4 वर्षाचं अंतर आहे दोघींचं. परंतु योग दोघींचा वाढदिवसाची तारीख आहे आणि त्याच दिवशी आम्हाला ह्या दोन्ही मिळाल्यात. फक्त 4 वर्षाचं अंतर आहे. आणि इथं सुंदर असं महालक्ष्मी, एक भाग्यलक्ष्मी. हा, पहिली लक्ष्मी तर दुसरी भाग्यलक्ष्मी. आणि इथं आता साहेब बनले होते ना, तिच्या मम्मीचा फारच उल्हास जास्त. हे इकडं पाहण, इकडं मॅचिंग मॅचिंग. हे काय कमी आहे का? अरे का मला का नसणार आहे उत्साह? काय बिलकुल, मला पण फार उत्साह आहे, फार आनंद आहे. माझ्या मुलींचा वाढदिवस आहे तर मला असणारच. आणि आमच्या एवढाच आनंद आमच्या ज्ञानू मामाला आणि सोनी मामीला पण आहे. सोनी मामीला जरा जास्तच होता. शौर्याचं म्हटलं की सोनी मामी अगोदर दुपारपासून तयारी करत होती. तुम्ही बरेचदा आम्हाला विचारता की तुम्ही नेहमी शौर्यासोबत जास्त व्हिडिओ करता, आर्याला जास्त व्हिडिओ मध्ये घेत नाहीत. तर त्याचा विषय असा आहे की आर्याला फार काही व्हिडिओमध्ये तेवढा काही इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळं ती स्वतःहून टाळते व्हिडिओमध्ये येण्याचं. परंतु हे दोघं जण जे आहेत यांना मात्र शौर्या जरा जास्त आवडते, असं कधी कधी आम्हालाही वाटतं बरं काय. कारण की शौर्याचं आणि सोनी मामीचं जरा बॉन्डिंग जास्तच चांगलं आहे. आई वडील यांना आम्हाला दोन्ही मुलं सारखीच आहेत, परंतु जो थोडा इतर व्यक्ती आहे ते कंपॅरिझन करू शकतात. बरोबर आहे. तुमच्यापैकी बरेच जण आम्हाला म्हणतात की आर्याचा स्वभाव खूप शांत आहे आणि शौर्या जरा. आणि तुम्ही जे मला विचारतात नेहमी, हा मुलगा कोणाचा आहे आर्यन, तर हा आहे क्रांती मामीचा, शौर्याच्या दुसऱ्या मामीचा. दुसऱ्या म्हणजे 2 नंबरच्या मामीचा. ऍक्च्युली मधुया मामी आहेत. आणि हे पहा बच्चे कंपनी यांची आतुरता लागली आता केक कधी कट होणार. तर त्यामध्ये त्यांचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर या दोघींचं ओवाळणं झाल्याच्या नंतर आई, माझी आई आणि आजीचा लाड पहा नातवासाठी.
ऐश्वर्या आर्यांनी हट्ट केला मोठी आई याच म्हणून, तर मोठी आई टायमिंगला का होईना क्रांती मामी, किसू मामा आणि मोठी आई वाढदिवसाच्या टायमिंगला आले आणि लेकराचा उत्साह म्हणजे लेकराचा आनंद द्विगुणित केला त्यांचा पण आमचा पण. आणि छान वाटलं. त्याच्यानंतर एक फॅमिली फोटो घेतला, तरी किसू मामा नव्हतात यात. असली मजा तो सबके साथ होता है. आणि हे बच्चे कंपनीसाठी फोटो सेशन करताना तर खूपच मजा आली, कारण की प्रत्येकाला समोर उभं राहायचं होतं. तिथे आहेच, कुणी असो प्रत्येकाची इच्छा अशी हे असते की बघा आपण किती समोर स्माइल असलं द्यायला पाहिजे म्हणून. तुमचा. इकडे काव्या बसलेली खूप छान, म्हणजे खूप सुंदर, म्हणजे आमच्या कॉलनी मधली गोंडस मुलं. आणि खरंच छान वाटलं. हे मुलं आले म्हणून अजून बर्थडेला छान वाटलं. आणि सगळी मुलं अतिशय समजदार आणि हुशार आहेत बरं काय. त्यात काही शंकाच नाही, कारण ते आर्या शौर्याचे फ्रेंड आहेत. तर तुम्हाला आता इतका वेळ थांबलात तर आता केक कट करूनच जा. नक्कीच नक्कीच. आर्या शोधेसाठी त्यांच्या मम्मीने बनवलेला हा सुंदर केक. नाही 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 ऑर्डर केलेला. मी सुधारणा करतच होतो. आणि आमच्या गोड कन्यारत्न दोन्ही. समोर बघा, समोर बघा. ठिकाणी आमच्या दोन्ही लाडक्या मुलींच्या वाढदिवसानिमित्त केक कट झाल्यानंतर त्यांना केक भरवताना मी आणि माझी प्रिय पत्नी. आणि खरंच आमच्या शौर्याचा आनंद फक्त केक खाण्यात आहे, ते बाकी काय घेणं देणं आहे कशाचं. ती मला 2-3 वेळा विचारत होते की पप्पा किती वेळ लावता तुम्ही केक कट करायला, कधी करायचा कट. ते केक खाणं झालं की फोटो काढायला पण तिला असं वाटत होतं मला प्लेट मध्ये केक कधी देतात. बाकी सगळ्या गोष्टी तिच्यासाठी गौण आहेत. काही घेणं देणं नाही कशाचं, फक्त केक आवडते. आणि साहेब म्हणजे चारठाण्याला असताना पण त्यांच्या मित्राचा जरी बर्थडे असला तरी शौर्याला घेऊन जात होते. ती मला बोलतच होती पप्पा तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, मला येऊ द्यात म्हणून. ते सोबतच्या आमच्या सर्व मुलांना सुद्धा माहिती त्या गोष्टी. आणि इथं पहा त्यांचे मित्र कंपनी त्यांना गिफ्ट देतानी आणि त्यांचा तो आनंद पहा गिफ्ट घेतानीचा, म्हणजे चेहऱ्यावर हा वेगळाच आनंद असतो. गिफ्ट काय येतं आणि ती पॅकिंग खोलण्याचा आनंद ते पण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल. इथं दोन्ही पक्षांची घाई होती, देणाऱ्यांची सुद्धा आणि स्वीकारणाऱ्यांची सुद्धा. आणि त्याच्यानंतर गोड काहीतरी म्हणून मुलांना नाश्ता, समोसा, त्याच्यानंतर जिलेबी आणि सर्वांनी नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर हा कारभार केलेला आहे आमच्या आर्यनरावनी. दोघींच्या अंगावर स्प्रे टाकला. आणि आर्यन कोणाचा मुलगा आहे नेहमी विचारतात, तर हा किसू मामा आणि क्रांती मामी, हा माझा मधवा भाऊ, त्यांचा हा मुलगा आहे. त्यांचे चिरंजीव हे आहे ते आर्यन उर्फ पवन. आणि त्याच्यानंतर क्रांती मामीकडून आणि किसू मामाकडून प्रत्येकी दोघींना पण पैसे भेटले गिफ्ट म्हणून, कारण की त्यांनी गिफ्ट नको म्हणत होत्या तर त्यांनी बळजबरी पैसे दिले. त्याच्यानंतर आता किसू मामा, मोठी आई आणि क्रांती मामी निघताना आमचे पवनराव फारच इमोशनल झाले, कारण की त्यांना असं वाटत होतं की 2 दिवसाची सुट्टी आहे, मला आत्याबाईंनी जाऊ द्यावं मम्मी पप्पासोबत. आणि त्याला समजूत घातली त्याची आणि नको म्हटलं बेटा तुझ्या एक्झाम आता 10-12 दिवस राहिल्या, त्याच्यानंतर तुला सुट्ट्याच लागणार आहेत आणि त्याच्यानंतर तू बिनधास्त घरी जाऊ शकतो असं समजावून सांगितलं. आणि आर्यशौर्याला वाटत होतं मोठी आईनी तरी राहावं, पण मोठी आई म्हटली नाही, तर गावाकडे काहीतरी कीर्तन आहे तर नाही म्हणे, नंतर येते म्हणे मी. तर याप्रमाणे मोठी आई, किसू मामा आणि क्रांती मामी फक्त बड्डेसाठी आले, 1-2 तास थांबले, बड्डे त्यांचा झाला आणि लगेच पवनला रडून निघाले. आणि लहान आहे पवन, त्याला तेवढी समज नाही, त्याच्यामुळं आई वडील आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत जाण्याचं त्यानं हट्ट करणं किंवा तशी अपेक्षा व्यक्त करणं साहजिक आहे. ते आपण समजून घ्यायला पाहिजे, त्याला तसं समजून सांगायला पाहिजे. समजून सांगितलं तर मुलांना नक्कीच समजतं. नाही हसला ना मग शेवटी. आता त्याला म्हणलं विदाई व्हायली पवनराव तुमची, तर मग हसला. आणि
एवढंच नाही, फक्त तो रडतो कधी ते जाईपर्यंत. आणि हे आता एकदा गेले तर पाहतो घरी आल्याच्या नंतर हे बघा. नाही, मी तेच सांगितलं ना की मुलं प्रत्येक वेळी सेन्सिटिव्ह असतात. मुलं प्रत्येक वेळी त्यांच्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. प्रत्येक प्रसंगी लगेच इकडं गिफ्ट फोडायला आर्या दिद्या लगेच मला तर बघू द्या ना म्हणे काय काय आलंय काय नाही. आणि एवढे आले, कोणी काय दिलं आणि कोणाचं. तर आर्या दिदीने तोपर्यंत काम करून ठेवलं होतं पॅकिंग फोडण्याचं. आणि ऐश्वर्या सांगत होती नंतर हे रंग डब्बा, पेन्सिल. आणि अशा पद्धतीने आजचा बड्डे खूप मस्त झालेला आहे. तुम्हाला आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग.